bench. She gave the result in first sessions. We took a 4-hour session on Saturday to aware all of the teachers and students how this session is taken place. So we tried for first time. So in first session, her meditation was very hard. So we chose and tried. So she explained. Which one? Yellow. Yes. So she also can find the pictures also. Okay. बेटा What are the pictures here, beta? इथे ना काही चित्र आहे. तुला जर वाटत असेल ना तर ते जे जे आले ते सांगशील. हा नाही वाटलं तर मग थांबून जाशील. ठीक आहे. She denotes the items. She put her finger on the इथे एक item. झाड आहे. इथे बरोबर आहे, झाड आहे. आणखी चिमणी आहे झाडावर. हा, Yes. गुड. हा, इथे एक मुलगा आहे बरोबर. हा, छत्री घेऊन. क्या बात है. हा, आणखी इथे एक मुलगा मुलगी आहे. क्या बात है. व्हेरी गुड. हा, इथे एक मुलगी आहे. काय करते ती? त्यांनी एक छत्री घेऊन आहे कलरची. हा, बरोबर. आणखी एक मुलगा आहे. आणखी एक मुलगी आहे. आणखी एक मुलगा आपल्या डोक्यावर हे घेऊन आहे बॅग. वाह. She giving excellent results. एक मुलगा मुलगी असे झाडाचे पानं घेऊन आहे. ऑल द बेस्ट. गुड. थँक्यू. माझं नाव दिव्या सुखराम कुळा. मी वर्ग 10वीची विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचे नाव शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कवडस आहे. ब्रायटर माइंड हा उपक्रम ATC साहेबाकडून राबविला जात आहे. ब्रायटर माइंडमध्ये 16 एक्सरसाइज आहे. आणखी त्यामध्ये मेडिटेशन, रिलॅक्सेशन आणि फनी डान्सिंग ते करताना आम्हाला खूप मजा येतात. आणि आमच्यासोबत आमच्या टीचर लोक पण करतात, तर आम्हाला खूप आनंद होतात. आणि शेवटला आम्हाला झोपवितात आणि आम्हाला म्युझिक लावून देतात. त्याने आम्हाला कसं लक्ष केंद्रित करता येते ते आम्हाला कळते. मला सगळ्या एक्सरसाइज येतात. मला असं वाटतं की त्या एक्सरसाइज केल्यामुळे मला फ्रेश वाटते. मी चिडचिडपणा जास्त काही करत नाही आणि माझं लक्ष केंद्रित होते अभ्यासामध्ये. आणि माझं जे मेंदू आहे ते पूर्ण तल्लख झालं आहे असं मला वाटते. आमच्या शाळेतील विद्यार्थी पटापट रंग ओळखतात, कार्ड ओळखतात आणि वाचतात पण पुस्तक. मला मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे शिक्षकासाठी आणि वरचे साहेब आहेत ते. धन्यवाद. आम्हाला हा कार्यक्रम आमच्यासाठी राबविला आहे. ब्रायटर माइंड हा जो कार्यक्रम आहे याच्यामुळे मुलांच्या मधली जी चलबिचलता जी आहे ती फार कमी झाल्याचं आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यासोबतच त्यांचं जे निरीक्षणाची जी दृष्टी आहे ती निरीक्षणाची शक्ती जी आहे तीसुद्धा एक त्याला वृद्धिंगत झाली, वाढलेली आहे. एकूणच ब्रायटर माइंडमुळं ज्या ब्रेनच्या ज्या आपण 17 एक्झरसाइजेस आपल्या विद्यार्थ्यांकडनं रोज करून घेतो त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये ज्याला म्हणू आपण की ग्रास्पिंग जे आहे विद्यार्थ्यांचं विषयाचं ग्रास्पिंग जे आहे ते वाढायला फार मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे. आणि हार्टफुलनेस फाउंडेशन जे आहे जे काना हैदराबादच्या जवळ आहे तिथून आम्हाला ही सगळी मदत मिळाली. आमच्या जवळपास 177 शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका यांनी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं आणि ते आज आमच्या जवळपास 22,168 विद्यार्थ्यांना हे शिकवत आहेत. आजच्या तारखेला जवळपास 2200 ते 2300 विद्यार्थी यांनी हे आत्मसात केलेलं आहे. आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा दर आठवड्याला याचा जो काही प्रगती आहे ते आम्ही मॉनिटर करतो आहोत. आणि मला एक अपेक्षा आहे की या वर्षाअखेरीस शैक्षणिक सत्राच्या अखेरीस आम्ही जवळपास 10,000 विद्यार्थ्यांना रंग ओळखणे म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधलेली असतानासुद्धा रंग ओळखणे, अक्षर ओळखणे आणि अंक ओळखणे हे सगळ्या गोष्टी यायला सुरुवात होईल. हे खरं म्हणजे तिन्ही जे मापदंड आहेत
हे मापदंड त्याचं ज्याला म्हणू की एक मापदंड म्हणून आहेत. परंतु प्रत्यक्ष उद्देश जो आहे तो विद्यार्थ्यांचं ग्रास्पिंग वाढणे, विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती वाढणे आणि विद्यार्थ्यांचं आकलन जे आहे ते कसं वाढवता येईल याबद्दलचं आहे. किती जिल्ह्यामध्ये आणि किती शाळांमध्ये सध्या हा हे सध्या उपक्रम जो आहे, आमचा उपक्रम सध्याला आमच्या 9ही प्रकल्पांमध्ये नागपूर विभागाच्या आणि 75 शाळांमध्ये सुरू आहे. आणि चिमूरमध्ये खूप चांगल्या रीतीने त्याला प्रतिसाद सगळ्या शिक्षकांचा मिळाला, इतर ठिकाणी सुद्धा मिळतो आहे, पण चिमूरनी फार चांगल्या रीतीने याच्यात स्वतः मुसंडी मारलेली आहे. ब्राइटर माइंड्स एक पूरा पेडागॉगिक प्रोसीजर है एंड इस प्रोसीजर में हम लोग यूज़ करते हैं स्टूडेंट्स को डिफरेंट तरीके से उनको एंगेज करते हैं, उनको ब्रेन एक्सरसाइजेस कराते हैं, लेफ़्ट ब्रेन राइट ब्रेन का कोलैबोरेशन कराते हैं. इसके अलावा उनके सेंसेस को बंद करके, एक मेन सेंस को बंद करके बाकी सेंसेस को यूज़ करके आइडेंटिफिकेशन एंड कॉग्निटिव स्किल्स में बढ़ावा देते हैं. इसके बाद जो उनकी शक्ति को, कैपेबिलिटीज़ को बढ़ाने के लिए हम लोग करते हैं, उनका एक म्यूज़िक एक देते हैं उनको, जिसके द्वारा जो डेल्टा वेव्स उनमें म्यूज़िक में एम्बेडेड है, उससे स्टूडेंट्स की कामिंग सेंस और एम्पैथी और कॉन्फिडेंस, ये दोनों में बहुत बढ़ावा आता है. ये प्रोग्राम जो है 30 आवर्स का प्रोग्राम है, जो हम लोगों ने अभी ट्राइबल स्कूल के सारे टीचर्स को, ये कुछ टीचर्स को, 177 टीचर्स को हम लोगों ने एक्सपोज किया था. और उसका ट्रेनिंग, रिफ्रेशर ट्रेनिंग और होगा, यहीं पे नागपुर में करने की कोशिश करेंगे उसका. प्लस इनके जो किट्स आ गए हैं, किट्स के द्वारा ये ट्रेनिंग जब होता है कंप्लीट स्टूडेंट्स के लिए, तब वो स्टूडेंट्स में जो बढ़ती है वो है फोकस, ऑब्जर्वेशन, इंट्यूशन, मेमोरी, कॉन्फिडेंस, एम्पैथी. ओके, ये सब चीज़ें बढ़ती हैं इसमें. ट्रेनिंग ओके, किस तरह कैसे होता है, एक स्टूडेंट का ट्रेनिंग कैसे दिया जाता है? ट्रेनिंग एक क्लासरूम में ओवर 9 वीक्स से 30 आवर्स का ट्रेनिंग है, वो 9 वीक्स में किया जाता है. एंड 9 वीक्स में द फर्स्ट वीक दो क्लासेस रहते हैं 1.5 घंटे के. एंड इसमें पूरा सीक्वेंस रहता है उनका, फ्रॉम ब्रेन जिम टू प्रेयर थ्रू रिलैक्सेशन, म्यूज़िक, डांस, ये सब चीज़ें करके फिर उनके जो ब्लाइंड फोल्ड एक्टिविटी कराते हैं, ये पूरा उसका सिस्टम बना हुआ है. एवरी डे इट इज़ द सेम थिंग रिपीटेड बट विथ मोर कॉन्फिडेंस. एंड जब स्टूडेंट अच्छा करता है या कलर को फॉर एग्जांपल सेलेक्ट कर पाता है सही, तो उसको हम कॉन्फिडेंस देने के लिए हम उसको अप्रिशिएट करते हैं. एंड जो नहीं कर पाते हैं उनको प्रोत्साहित करते हैं कि ट्राई अगेन. तो कोशिश करने के लिए हम लोग एनकरेज करते हैं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.